दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पंढरपूरमधून एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे। टाकळीकरांना दिलेला शब्द अखेर पूर्ण झाला आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेले आश्वासन पाळत पंढरपूर ते टाकळी उड्डाणपुलासह रस्त्यासाठी तब्बल 50 कोटी 16 लाख रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे। ही मागणी पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यात समाविष्ट करण्यासाठी शिवसेना सोलापूर लोकसभा संपर्क प्रमुख महेश साठे यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे। आषाढी यात्रेदरम्यान महापूजेसाठी आलेल्या तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे त्यांनी ही मागणी मांडली होती। टाकळी येथे झालेल्या शिवसेनेच्या मेळाव्यात शिंदे यांनी टाकळीकरांना आश्वासन दिले होतं आणि आता अर्थसंकल्पात निधीची तरतूद करून त्यांनी तो शब्द खरा ठरवला आहे। या निर्णयामुळे टाकळी गावाच्या विकासाला मोठी चालना मिळणार आहे। महेश साठे यांनी याबद्दल बोलताना सांगितले की इतिहासात प्रथमच टाकळी ग्रामपंचायतीला इतका मोठा निधी मिळाला आहे। टाकळी पाणीपुरवठा योजना पूर्णत्वास आली असून भविष्यात 1000 बेडचे शासकीय रुग्णालय आणि टाकळी नगरपंचायत होण्याचा मार्गही मोकळा होणार आहे। दरम्यान उड्डाणपुलासाठी निधी मंजूर झाल्याची घोषणा होताच टाकळी ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले। ग्रामस्थांनी महेश साठे यांच्या निवासस्थानी एकत्र येत पेढे वाटून जल्लोष साजरा केला। दरम्यान श्री विठोबा आणि रुक्मिणी यांच्या दर्शनासाठी पंढरपूरमध्ये देशभरातून लाखो भाविक येत असतात। त्यामुळे भाविकांना अधिक चांगल्या सुविधा मिळाव्या यासाठी हा विकास आराखडा महत्त्वाचा मानला जात आहे। आता या निधीमुळे पंढरपूर ते टाकळी रस्त्याचा कायापालट होणार का आणि विकासाच्या नव्या पर्वाची सुरुवात होणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। आज महाराष्ट्र युती शासनाचं आणि विशेषतः माननीय एकनाथजी शिंदे साहेबांचं त्या ठिकाणी टाकळीवासियांच्या वतीनं मी त्यांना धन्यवाद देतो। कारण एकनाथजी शिंदे साहेबांनी दिलेला शब्द जो 2023 मध्ये हा टाकळी रस्ता प्रबोधनकार ठाकरे चौक ते टाकळी रस्ता हा 2.8 किलोमीटरचा रस्ता आपण चौपदरीकरण करून त्याचं सुशोभीकरण करून आणि ओव्हर उड्डाण पुलासहित करू असा शब्द दिलेला होता। आज त्याला मूर्त स्वरूप आले। बजेटमध्ये या रस्त्यासाठी 50 कोटी 16 लाख रुपये मंजूर झाले। त्याच्यामुळे पुनश्च एकदा माननीय दिलेला शब्द एकनाथजी शिंदे साहेबांनी पाळणारे नेते म्हणून त्यांना ओळखलं जातं। त्यांची ओळख कामातून ओळख येते। पुनश्च एकदा त्या टाकळी रस्त्याच्या मंजुरीवरून एक पुन्हा त्यांचा दिलेला शब्द पाळणारा नेता म्हणून त्याची ओळख अधोरेखित झालेली आहे। म्हणून एकनाथजी शिंदे साहेबांचं तमाम टाकळीकरांवासियांच्या वतीनं मी त्यांना धन्यवाद देतो।